पुण्यामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे ओसामा बिन लादेनचं भाषण सापडलंय। दहशतवादी जुबेर याच्याकडे लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलेलं आहे। एटीएसनं अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संशयावरून त्याला अटक केली होती आणि त्याच्याकडे बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र आणि माहिती सुद्धा सापडलेली आहे। जुबेरच्या संपर्कात किती तरुण आलेत याचा तपास सध्या एटीएस करतंय। जुबेर उच्च शिक्षित आहे आणि आयटी कंपनीत लाखोंची नोकरी करत होता। हा जुबेर नेमका कोण आहे आपण जाणून घेऊयात। जुबेर याला 27 ऑक्टोबरला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली। 32 वर्षांचा जुबेर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे आणि तो आयटी इंजिनियर आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, आता सध्या अटकेत असलेल्या या दहशतवाद्याच्या चौकशी दरम्यान आणखी काही खुलासा होऊ शकलेला आहे का? सध्या महत्वाचा जो खुलासा झालेला आहे तो हाच आहे की त्याच्याकडे अल कायदाचा जो दहशतवादी आहे लादेन जो प्रमुख होता त्याचं उर्दू भाषांतर जे आहे ते सापडलेलं आहे आणि तो आयटीच्या माध्यमातून हे सगळं भाषांतर इतर लोकांना इतर तरुणांना प्रभावित करण्यासाठी वापरत असल्याची माहिती एटीएसला मिळालेली आहे। त्याचबरोबर अल कायद्याचं जे बंदी घातलेलं मासिक आहे इन्स्पायर, त्यामध्ये बंदुके गोळीबार आणि बॉम्ब कसे बनवायचे आणि त्याचा वापर कसा करायचा याचा लेख होता, ते सापडलेले आहे। त्याचे छायाचित्र सापडलेले आहेत। अशा पद्धतीने अनेक तरुणांना याने जे आहे ते अल कायद्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तशा पद्धतीचं रॅकेट त्याच्याकडून कार्यरत असल्याचं देशात अशी माहिती आता सध्या तरी एटीएसच्या अधिकाऱ्यांना तपासात पाहायला मिळते। मात्र आणखी सखोल तपास जो आहे तो एटीएस कडून करण्यात येतोय, कारण 9 ऑक्टोबरला 10 ठिकाणी जी आहे ती एटीएसने धाड टाकली आणि त्यात अनेक कागदपत्र लॅपटॉप वगैरे साहित्य जप्त केले। आणखी यामध्ये काही माहिती मिळते का याचा तपास सुरू करण्यात आलाय। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ला करण्याचा काही कट रचला जात असल्याचा काही संशय जो आहे तो एटीएसला आहे। त्या संदर्भातली सगळी माहिती आता एटीएस कडून तपास करण्यास सुरू करण्यात आली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।